नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 59 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण लवकरच उठलेले होते. पण तरी देखील सगळ्या मुलींची आवरण्याची एकच धावपळ सुरू होती. लवकर आवरून एअरपोर्टवर पोहोचलं पाहिजे. नाहीतर लेट झालो तर प्रीती आपल्याला नक्की ओरडेल, असं म्हणत त्या सगळ्या पटापटा तयार होऊ लागल्या होत्या. सगळ्या मुली तयार होत असताना त्यांचे मम्मी पप्पाही त्यांच्या भोवती लहान सहान सूचना करत उभे होते. फोन चार्जर घेतलं का? एकत्रच राहा. काही प्रॉब्लेम आला तर लगेच फोन करा. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. अशा सगळ्या सूचना ते करत होते. मुली मात्र हसत हसत म्हणत होत्या, हो हो, काही काळजी करू नका. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. काही होणार नाही. मम्मी पप्पांचे प्रेमळ टेक केअर आणि मुलींचे उत्साही बाय या सगळ्यात एक गोडसा घराचा उबदारपणा भरून राहिला होता. सगळ्या मुली अगदी वेळेत घराबाहेर पडतात आणि टॅक्सीने थेट एअरपोर्टकडे निघतात. सतीश आणि कार्तिक आधीच एअरपोर्टच्या गेट समोर उभे होते. दोघांच्या हातात बॅगा आणि चेहऱ्यावर फ्रेश फ्रेश स्माईल होतं. सोनाली त्यांना पाहताच म्हणते, अरे वा, बघा, मुलं वेळेत आली आहेत. ही तर सगळ्यात मोठी बातमी आहे. तेव्हा कार्तिक लगेच खोडकरपणे म्हणतो, हो, आम्ही वेळेवर आलोय. पण आम्हाला लवकर यायला सांगणारी महान व्यक्ती कुठे आहे? मुलींनो, प्रीती आणि नीता दिसत नाहीत. काहीतरी संशयास्पद आहे. तेव्हा केतकी हसत म्हणते, काय माहित कार्तिक, आपल्याला सोडून थेट नागपूरलाच गेले असतील. तेव्हा सगळेजण एकदम मोठ्या आवाजाने हसू लागले. तेवढ्यात दोन मुली गेटकडे धावत येतात. त्या मुली म्हणजे प्रीती आणि नीता होत्या. श्वास अडकलेला, केस उडलेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती. प्रीती लगेच बॅग सरकवत म्हणते, आलो मी, पण कुणीच काही बोलू नका. कार्तिक हातावर हात ठेवून म्हणतो, ओ मॅडम, आम्हाला 9 वाजता बोलावलं आणि स्वतः मात्र 9:10ला येताय. नीता लगेच उत्तर देते, अरे ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, नाहीतर आम्ही आधीच आलो असतो. प्रीती त्याचं समर्थन करत म्हणते, हो, पण बघ ना, तरीही वेळेवरच पोहोचलो. सगळे हसतच म्हणतात, चालेल, पण आता वेळ करू नका. चला चेक इन करूया. सगळे मिळून काउंटरकडे जातात. तिकीट, आयडी, बॅगा एक एक करून सगळं होतं. तेव्हा मनाली बॅग वेट मशीनवर ठेवताना म्हणते, अरे देवा, माझी बॅग ओव्हरवेट जाऊ नये, नाहीतर माझं अर्ध सामान बाहेर पडेल. तेव्हा कार्तिक हसत तिला चिडवत म्हणतो, तूच ना सर्वात जास्त पॅकिंग करतेस, मग बघ आता. तिकडून सोनाली म्हणत असते, सगळं ठीक आहे, आता सिक्युरिटीला जाऊया. सगळे सिक्युरिटी चेक पूर्ण करतात आणि बोर्डिंग पास हातात घेऊन गेटकडे चालत असतात. तेवढ्यात अनाउन्समेंट होते, नागपूरला जाणाऱ्या सर्व प्रवाशांनी कृपया गेट क्रमांक 4 कडे जावे. ही घोषणा होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दुप्पट होतो. केतकी उड्या मारतच म्हणते, अरे वा, आता खरंच आपण नागपूरला निघालो. सती सहजपणे प्रीतीकडे पाहतो. तेव्हा प्रीती ही स्मित करत म्हणते, चला ॲडव्हेंचर सुरू. बोर्डिंग झाल्यावर सगळे आपापले बोर्डिंग पास हातात घेऊन फ्लाईटमध्ये आपापल्या सीट शोधू लागतात. फ्लाईटमध्ये सगळे आपापल्या सीटवर बसतात. तेव्हा फ्लाईटच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य अगदी सुंदर दिसत असतं. तेव्हा प्रीती पुढे चालत म्हणते, सगळ्यांनी आपापल्या सीटवर नीट बसा आणि बेल्ट लावा. आरामात बसा. काही लागलं तर मला सांगा. नीता आणि सोनालीला मात्र शेजारीच 2 सीट मिळालेल्या होत्या. बाकी सगळ्यांना मात्र वेगवेगळ्या सीट्स मिळालेल्या होत्या. सतीश तर अगदी पुढच्या रांगेत बसलेला असतो, तर प्रीती स्वतः मागच्या बाजूला बसलेली असते. सतीश सीटवर बसतो, बेल्ट लावतो, पण त्याचं मन मात्र सीटवर नसतं. त्याची नजर सतत मागेच फिरत असते. तो मनातच म्हणत असतो, प्रीती जर माझ्या शेजारी बसली असती तर किती छान झालं असतं. तो पुन्हा पुन्हा मागे वळून प्रीतीकडे पाहत असतो. पाठीमागून कार्तिक हे सगळं बघत असतो. तो डोळे अर्धे मिटून मनातच म्हणतो, हा तर संधी मिळाली की पाठीमागे वळतोय. बहुतेक याला प्रीतीसोबतच बसायचं होतं. तेव्हा कार्तिक सतीशला हसत डोळ्यांनी इशारा करतो, काय रे, काय चाललंय, शांत बस आता. तेव्हा सतीश हलकेच हसतो. सोनालीचा हा फ्लाईटने पहिलाच प्रवास असल्याने ती खूपच घाबरलेली असते. ती सीटवर बसताच नीताचा हात गच्च पकडते. ए नीता, मला खूप भीती वाटते. तू मला गच्च धर. मी पडेन की काय असं वाटतंय मला.
नीता तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, अगं काही होत नाही सोनाली, सगळं नॉर्मल आहे. तू शांत बस. फक्त टेक ऑफला थोडा आवाज येतो. थोड्याच वेळात फ्लाईट टेक ऑफ होते आणि इंजिनचा आवाज वाढतो. तेव्हा सोनाली घाबरून दोन्ही हातांनी नीताला गच्च पकडते. नीता, फ्लाईट उडाली का? अगं बोल ना. अरे बापरे, मी डोळे उघडू शकत नाही. तेव्हा नीता हसत म्हणते, हो ग, उडाली फ्लाईट. सोनाली, याला म्हणतात पहिल्यांदा फ्लाईटचा अनुभव. तू फक्त शांत बस आणि श्वास घे. तर प्रीती मागून ओरडते, सोनाली रिलॅक्स, तू ठीक आहेस. फ्लाईट हळूहळू आकाशात जात असते. सगळे आपापल्या जागेवर बसून एकमेकांना पाहत, हसत, आनंदाने पहिला दृश्य अनुभवत होते. फ्लाईटमध्ये सगळ्यांना खाणं पिणं देण्याचं सुरू होतं. एअर होस्टेस एक एक रांगा पार करत सतीशपर्यंत येते. पण जशी तिची नजर सतीशवर पडते, तसं तिच्या चेहऱ्यावर मोठं स्मित येतं. ती एअर होस्टेस गोड हसत सतीशला विचारते, सर वुड यू लाईक टी, कॉफी, ज्यूस? यू कॅन टेक एनिथिंग यू वॉन्ट. असं म्हणत ती एकटक सतीशकडे फ्लर्टी नजरेने बघत असते. तेव्हा सतीश थोडा दचकल्यासारखा थेट सरळ बसत म्हणतो, आय थिंक ज्यूस. तेव्हा ती एअर होस्टेस अजून जवळ झुकत म्हणते, विच वन सर? ऑरेंज, पायनॅपल, ॲपल? टेल मी. ती असं बोलत असताना तिच्या नजरा एक क्षणही सतीशवरून हटत नव्हत्या. सतीश पूर्ण गोंधळलेला तो लगेच ॲपल ज्यूस असं म्हणतो. हा सगळा सीन पाठीमागून मुली बघत एन्जॉय करत होत्या आणि त्या सगळ्या तोंड धरून हसत होत्या. सोनाली तर हसत नीताला म्हणते, कुठेही जा सतीशवर लाईन मारणारी कुणीतरी असतेस. हा एवढा हँडसम आहे की मुली तर याच्यावर जीव ओवाळून टाकतात. मनालीही म्हणत असते, हो कॉलेजमध्ये देखील आणि आता फ्लाईटमध्येही. प्रीतीही हसत असते पण तिच्या चेहऱ्यावर हलकासा, ही एअर होस्टेस जरा जास्तच हसते असा भाव असतो. थोडक्यात सांगायचं तर तिला त्या एअर होस्टेसची थोडीशी जलसी फील होत असते. सतीश कानात एअरफोन लावून बाहेरच्या ढगांकडे बघत बसलेला असतो. कधी कधी मागे डोळा वळवून तो प्रीतीकडे पाहत असतो, पण लगेच कोणीतरी बघेल म्हणून तो खिडकीत बघत असतो. प्रीती तिच्या मोबाईलमध्ये ग्रुपच्या फोटोवर हसत होती. मध्येच कधी सतीश पुढे दिसला की हलकं हसू दाबून ती पुन्हा मोबाईलमध्ये बघत होती. सोनाली ही भीती गेल्यानंतर नीतासोबत रील्स पाहत खिदळत होती. मनाली गेम खेळत होती आणि कार्तिक तर दोन्ही सीटवर निश्चिंत झोपला होता. असं करत सगळे फ्लाईटमध्ये छोटासा टाइमपास करत होते. थोडक्यात सांगायचं तर त्यांचा प्रवास शांत, मस्त, अगदी आरामदायी जात असतो. शेवटी 2 तासाच्या प्रवासानंतर फ्लाईट लँड करते. फ्लाईट जमिनीला स्पर्श करता सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर एकदम एक्साइटमेंट चमकते. सोनाली मोठ्याने म्हणते, यस, फायनली नागपूरमध्ये पोहोचलो आपण. नीता लगेच सोनालीला म्हणते, चल पटकन उतरू, मी खूप थकलोय. प्रीती मागून हसत हसत म्हणते, वेलकम टू नागपूर गाईज. तेव्हा सगळे हसत असतात. सतीशी बॅग काढत म्हणतो, सगळ्यांनी बॅगा सांभाळा आणि नीट उतरा. सगळेजण आपापल्या बॅगा ट्रॉलीतून ढकलत बाहेर येत होते. तेव्हा तिथे आधीच प्रीतीचे पप्पा आणि तिचा भाऊ अनिकेत हसत उभे होते. त्यांना बघून प्रीतीचा चेहरा लगेच उजळतो. तेव्हा प्रीतीचे पप्पा आनंदाने म्हणाले, मुलांनो आला सगळे, कसा झाला प्रवास? तेव्हा प्रवास एकदम निवांत झाला अंकल, असं सगळेजण प्रीतीच्या पप्पांना म्हणत होते. सगळेजण पटकन पुढे येऊन प्रीतीच्या पप्पांना नमस्कार करतात. अनिकेतही हसतच म्हणतो, वेलकम टू नागपूर गाईज, कसं काय मंडळी? अनिकेत एकदम हसत पुढे येतो आणि सतीश कार्तिकला हँडशेक देऊन हलकीशी फ्रेंडली मिठी मारतो. प्रीतीचे पप्पा सगळ्यांकडे प्रेमाने बघत म्हणत होते, थकलात ना सगळे, चला आधी गाडीत बसा, घरी जाऊया, घरी गेल्यानंतर आधी जेवण करा आणि मग थोडासा आराम करा. मुलांनो, तुम्ही सगळे आलात याने खरंच मला खूप आनंद झाला आहे. आता खूप दिवसांनी आमच्या घरात गजबज होणार. तेव्हा सगळे हसतच गाडीत बसू लागले. प्रीतीच्या पप्पांच्या गाडीत प्रीती, मनाली, केतकी आणि नीता बसल्या. तर प्रीतीचा भाऊ अनिकेतच्या गाडीत सोनाली, कार्तिक, सतीश बसून प्रीतीच्या घराकडे जात होते. तेव्हा एअरपोर्टच्या बाहेर थंड वारा होता. नव्या शहराचं वेगळंच वातावरण होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर नागपूरमध्ये आल्याचा हटके उत्साह होता.
नागपूरमध्ये प्रीतीच्या या ग्रुपसोबत मी तुम्हा सर्वांचं सुद्धा स्वागत करते. कारण हे सगळे जसं नागपूर एन्जॉय करतील, तसं आपण पण ते एन्जॉय करणारच आहोत. म्हणून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि येणारे एपिसोड पटकन बघा.